मंथन सामान्य ज्ञान परीक्षा 2 फेब्रुवारीला जो पेपर झालेला आहे तर त्याचा आपण इयत्ता दुसरीची प्रश्नपत्रिका पाहूयात। विभाग 1 मराठी। खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। ही कविता दिलेली आहे। पहिला प्रश्न आहे, मधमाशी कुठे उडत राहते? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, बघा कशी ही मधमाशी उडत राहते झाडांपाशी, म्हणजे मधमाशी ही झाडांपाशी उडत राहते। तर पर्याय क्रमांक 2 हे आहे उत्तर। दुसरा क्वेश्चन, वरील कवितेत मधमाशी कोणता संदेश देते? आता संदेशचा समानार्थी शब्द काय आहे तर धडा इकडे आहे बघा। आळस तुम्ही करू नका, मधमाशीचा धडा शिका, म्हणजे आळस करू नका। पर्याय क्रमांक 3 दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे। तिसरा प्रश्न आहे, 26 जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो? तर त्याचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4 प्रजासत्ताक दिन। म्हण आहे चौथा प्रश्न, पुढील म्हणीमध्ये रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द पर्यायातून शोधा। प्रश्न चौथा, पुढील म्हणीमध्ये रिकाम्या जागी शब्द, आता त्यांनी म्हटले अंथरूण पाहून टिंबटिंब पसरावे, तर ही म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावे, उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। पाचवा प्रश्न, खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। आता बघा, गणित हा शब्द चुकलेला न नळाचा दिलाय। भाषा शला पण शहामृगचा दिलेला आहे। मराठीला इथं दुसरी वेलांटी हवी, मग उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 चित्रकला, हे बरोबर आहे शुद्ध शब्द। 6वा क्वेश्चन, खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधा। अयोग्य जोडी विचारली आहे त्यांनी बघा, लहान मोठा, धनवान निर्धन, कंटाळा थकवा आणि सावध बेसावध। तर 6चं उत्तर आहे कंटाळा थकवा। प्रश्न 7 आणि 8 त्यांनी एक संवाद दिलेला आहे आणि तो संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत पर्यायामध्ये। संवाद वाचून घ्यायचा आहे। आता 7वा प्रश्न आहे, हा संवाद कोणामध्ये झाला? हां, तर बघा, काय रे गौरव, कोणाचा हा भोवरा? आई, अगं माझाच तो, म्हणजे गौरव आणि त्याची आई हे दोघं जण बोलत आहेत। मग हा संवाद कोणामध्ये झालाय तर पर्याय क्रमांक 1 आई आणि मुलगा। 8वा प्रश्न, गौरवने जास्त आलेले पैसे परत का केले? अरे, मी तर तुला फक्त पेन आणायला सांगितले होते, हा भोवरा कसा तुझ्याकडे? आई, उरलेले पैसे मोजत येत होतो, पैसे मोजल्यावर माझे लक्षात आले की दुकानदाराने 10 रुपये जास्त दिले होते, ते मी परत जाऊन त्यांचे देऊन टाकले, तेव्हा त्यांनी खुश होऊन हा भोवरा मला बक्षीस दिला। किती गुणी आहे माझा बाळ। म्हणजे बघा की गौरवने जास्त आलेले पैसे का परत केले तर तो प्रामाणिक होता म्हणून। 3 नंबरचं उत्तर आहे। 9वा प्रश्न, खालील पर्यायातून अनेकवचनी नसणारा शब्द शोधा। बघा, पिशव्या अनेकवचनी आहे, पुस्तके अनेकवचनी आहे, फळे अनेकवचनी आहे आणि फुलपाखरू हे एकवचनी आहे, त्यामुळे 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 10वा प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? माणिक झोपेतून उठला, इथे आहे पूर्णविराम, उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। 11वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? बघा, कोंबडी, कावळा, कोकीळ आणि चिमणी। आता बघा, त्यांनी विचारले आपले की स्त्रीलिंगी कोणता शब्द आहे? कोंबडी स्त्रीलिंगी आहे, कावळा नाही पुल्लिंगी येतो, कोकीळ असतं तर स्त्रीलिंगी आली असते, परंतु इथं कोकीळ म्हटलंय त्यांनी, आणि चिमणी, म्हणजे अ आणि ड, उत्तर कोणत्या याच्यामध्ये आहे? हा 4, पर्याय क्रमांक 4 अ आणि ड। आता 12वा प्रश्न, सोबतचे चित्र पहा, चित्रातील प्राण्याचा ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून शोधा। चित्र कशाचं आहे? कोणता प्राणी आहे? तर कुत्रा, मग कुत्र्याचं काय येतं? भुंकणी, पर्याय क्रमांक 2। आता बघा, पर्याय क्रमांक 13 बघा, खालील पर्यायातून वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा। कौतुक करणे, धैर्य दाखवणे, घाम गाळणे, खूप कष्ट करणे, बरोबर आहे। आश्चर्य वाटणे, नवल वाटणे, बरोबर आहे। काटकसर करणे, बचत करणे, बरोबर आहे। मग याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कौतुक करणे, धैर्य दाखवणे, हे चुकीचं आहे। खालील पर्यायातून सर्वनाम शोधा। सर्वनाम शोधायचं आहे। 14वा प्रश्न, तुकाराम, तुम्ही, तवा आणि तलवार, तुम्ही हे सर्वनाम येतं। 15, खालील चौकटीतील शब्दाचा जोडशब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय शोधा। भाजी, भाजीचं काय येईल? भाजी, भाकर। आता बघा, सगळे पर्याय दिलेले आहेत। भाजी चपाती होईल का? भाजी पोळी, भाजी भाकर, भाजीपाला, पण आपण म्हणताना काय म्हणतो की भाजीपाला आणायचं आहे, ओके नाही, मग त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 भाजीपाला। अशा प्रकारे आता आपण हे मराठीचं पाहिले। आता पुढचा विभाग गणिताचा बघूया। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।